नमस्कार मंडळी, तुमचं या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला शिंपल्या करून दाखवणार आहे. तर ह्या शिंपल्या आधी आणून ठेवलेल्या, त्या साफ करून मी फ्रीझरमध्ये ठेवलेल्या, त्याला मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं. आता त्या फ्रीझरमधून बाहेर काढल्या आहेत, त्या नॉर्मल झालेल्या आहेत. आता मी त्या करायला घेते. तर तुम्हाला आता त्याची रेसिपी करून दाखवते. त्या कशा बनवते, मालवणी पद्धतीने कशा बनवतात ते दाखवते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता हे खोबरं किसून घेतलेलं आहे. एक मोठं वळं म्हणजे सुकं नारळ किसून घेतलेला आहे. हा कांदा चिरून घेतलेला आहे, उभा कांदा. हे एक लसणीचा गड्डा घेतलेला आहे आणि हे आडवा कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी. तर इथे मोठा एक कांदा घेतला आहे, तो बारीक चिरलेला आहे. कांदा जरा जास्तच घालायचा, मग ते शिंपल्या तशा चांगल्या लागतात. तव्यामध्ये तेल घातलं आहे. आता पहिल्यांदा मी आता हा कांदा भाजून घेते. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपण. तर आता आपला हा कांदा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि खोबरं पण आता व्यवस्थित परतून घेऊया. हे खोबरं आता भाजत आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे लसूण घालूया आणि हे आलं, आणि ते पण त्याच्याबरोबर खोबऱ्याबरोबर परत एकदा व्यवस्थित भाजून घेऊया. तर आता हे आपलं खोबरं भाजलेलं आहे. मी ते आता प्लेटमध्ये काढून घेते. आता हे खोबरं मी काढले. आता तव्यामध्ये आता थोडंसं परत तेल घालते आणि ह्या मिरच्या भाजून घेते. थोडीशी ही तिरफळ घालते आणि थोडेसे धणे घालते. गॅस बारीकच ठेवायचा. आणि आपण हे आता धणे वगैरे मिरच्या तिरफळं भाजून घेऊया. झालेली आहेत. मी आता ती प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, सर्व मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे थंड झाल्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल घालते. तेल तापलं की नंतर आपण कांदा फोडणीला घालूया. तेल आपलं तापलेलं आहे. तेल तापले, त्याचा कांदा फोडणीला घालते. तो कांदा आता आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तर आता आपला हे कांदा आता व्यवस्थित लालसर होत आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा आपण हळद घालूया. ती व्यवस्थित परतून घेऊया हळद. त्याच्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे. 1 चमचा मालवणी मसाला, तो पण परतून घ्यायचा. गॅस बारीक करायचा आणि हा चिरलेला आपण टोमॅटो घालायचा त्याच्यात आणि तो पण व्यवस्थित आता परतून घ्यायचा. थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालूया.
कारण शिंपल्याला आधीच मीठ लावलेलं आहे. तर हे बघा, आता आपला टोमॅटोचा बारीक शिजत आलेला आहे. तेलात व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता आपण त्याच्यामध्ये शिंपल्या घालूया आणि त्या पण आता व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण थोडा वेळ झाकण लावून ठेवूया. हे आता आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया. तर हे बघा, शिंपल्यासाठी जरा जाडसरच वाटायचं असतं. तर मी आता मिक्सरमध्ये आता हे वाटून घेतलेलं आहे. ते आपण शिंपल्यामध्ये आता घालूया. आता हे मिक्सरमध्ये जे आहे ना, ते त्यात पाणी घालून ते पण आता घालून घेऊया. आता 10 मिनटं जरा शिंपल्या आपण व्यवस्थित शिजत ठेवूया. व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. थोडं आपण आता गरम मसाला घालूया. बघा, शिंपल्या आता तयार झालेल्या आहेत. थोडं अजून 5 मिनटं ठेवूया. आता वरून अशी कोथिंबीर घालूया. आपल्या शिंपल्या आता तयार झालेल्या आहेत. आता हे व्यवस्थित आता आटलेल्या पण आहेत आणि आता आपल्या शिंपल्या झालेल्या आहेत बघा, अगदी सुक्या. हे बघा, पाणी पण आता आटलेलं आहे. आता सुक्या ह्या शिंपल्या बनवलेल्या आहेत. खूप छान लागतात. तुम्ही पण करून बघा. चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.